प्रसाद शेवेची खीर. मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि गुरुदेव दत्त जयंती. आज दोन्ही एकत्र मुहूर्त आले आहेत. त्याचं निमित्त म्हणून मी आज देवाला नैवेद्य म्हणून मस्त शेवेची खीर बनवलेली आहे. ही खीर इतकी मस्त झाली आहे ना, की खीर म्हणजे पातळ दूध असं नाही बनले, तर ती अशी खीर घट्टसर बासुंदीसारखी व्हावी यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आहे. एक अर्धा तास गार झाल्यानंतरही ही खीर आहे ना, ही अशी घट्ट आवळून येणार नाही, याची मी एक ट्रिक सांगणार आहे. बघा, मी अर्ध्या तासाने ग्लासामध्ये भरली होती, तरी पण ती एकदम अशी ओलसर सळसळीत आहे. तर एका कढईमध्ये ना मी तूप घेतलं आहे. त्यामध्ये ना त्या शेवया घरातल्या ज्या आपल्या अवेलेबल आहेत ना, गव्हाच्या किंवा कशा कोणी विकत आणतं किंवा कोण उन्हाळ्याच्या कामामध्ये घरी बनवतात, बाहेरून घेतात, त्या शेवया आपण यामध्ये यूज करू शकतो. त्यात तुपामध्ये एक 5 ते 7 मिनटं भाजायच्या. मी ड्रायफ्रूट्स आपल्याला जे आवडतील ना, ते त्यामध्ये टाकून मस्त क्रिस्पी भाजून घ्यायचे. त्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आत्ताच जर टाकले ना, तर ते क्रिस्पी मस्त भाजले जातील आणि छान क्रंची पण लागतील खीर जेव्हा आपण खाऊ तेव्हा. शेवया भाजताना आपल्याला ना, हे तुपावर भाजताना एक 5 ते 7 मिनटं लागतील आणि छान लाल व्हायला पाहिजे त्या. आणि हे एक महत्त्वाची टीप म्हणजे इथे पलीकडे मी निम्म दूध आणि निम्म पाणी असं घेऊन गरम केलं होतं. हीच एक महत्त्वाची टीप आहे. निम्म दूध आणि निम्म पाणी उकळीचं आपण त्या शेव्यामध्ये घालायचं आहे. इथे मी नटमेग किसून घातलं आहे, वेलची पावडर घातलेली आहे. कमी गॅसवरच छान उकळी येऊ देते आहे. इथे मलाई पेढा आहे माझ्याकडे, तो मी खिसून घालणार आहे यामध्ये. ही एक टीप आहे. आणि परत साखर घातली आहे. पेढा किंवा खवा आपला खवा असेल तरी चालेल, किंवा पेढा होता माझ्याकडे, तो पेढा मी खिसून घातला, किंवा खवा पण घालू शकता तुम्ही. आणि मग खवा पेढा मिक्स करून झाल्यावर साखर घाला आणि असं अलगद छान मिक्स करून घ्या. पेढ्याचे जे काही गोळे धरले असतील तर मी ते चमच्याने वारंवार फिरवून घेऊन त्यांना एकजीव करते आहे. खीर किती छान आवळून घट्ट होती आहे बघा. पण ती निम्म पाणी आणि निम्म दूध घातल्यामुळे जास्त घट्ट पण होणार नाही आणि जास्त पातळ पण होणार नाही. आणि नटमेगचा सुगंध काय येतो आहे, आहा मस्त. मी एक वरून वेलची पण घातली होती त्यामध्ये. एक नाही, 2 घातल्या होत्या, म्हणजे अख्ख्या वेलचीचा पण सुगंध त्याला लागला आहे, वेलची पूडचा पण लागला आहे आणि नटमेगचा सुगंध तर काय दरवळतो आहे ना खरंच. बघा किती छान सळसळीत शेवेची खीर झालेली आहे आणि मस्त सर्व करते आहे मी सगळ्यांना. त्यामध्ये बघा जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. एक अर्धा तासानंतरही ही माझी खीर जेवायला घेतल्यानंतर जशीच्या तशीच राहिलेली आहे. एकदम घट्ट असा गोळा शेव्याचा झाला नाही. म्हणजे निम्म दूध आणि निम्म पाणी घेतलं ना, आपली शेव्याची खीर हे आपण जेवायला बसेपर्यंत अशीच राहणार. थँक्यू फॉर वॉचिंग.